रुपया मजबूत करण्यासाठी काही योजना आहेत का? मी म्हणतो अजिबात नाही. 12 लाखाच्या पर्यंत जो स्लॅब आहे इन्कम टॅक्स रिलीफचा, त्याच्या पलीकडे मध्यमवर्गीयांसाठी किंवा गरिबांसाठी कोणती योजना मला दिसत नाही. मुळात 12 लाख इन्कम टॅक्स भरण्यासाठी 12 लाख इन्कम आणावं लागेल ना. 12 लाख इन्कम आणावं लागेल. 12 लाख इन्कम कोणाकडे आज आहे? अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून काम करतात. कॉन्ट्रॅक्ट लेबर काम करतात. उच्च शिक्षित लोक, पदवीधर हे कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करत आहेत आणि त्यांचं उत्पन्न हे उघडपणे कागदावर येतच नाही. 3.5 ते 4 कोटी लोक इन्कम टॅक्स भरतात. त्याच्यामध्ये 12 लाखवाले किती आहेत? याचा खुलासा आमच्या ज्यांना आपण खडूस म्हणताय त्यांनी करायला हवा. अर्थसंकल्प समजायला किमान 72 तास लागतात. बाईंनी अर्थसंकल्प वाचला आणि ताबडतोब आम्हाला कळलं हे कोणी म्हणत असेल तर ते मूर्ख आहेत. किमान 72 तास लागतात अर्थसंकल्प नीट समजून घ्यायला. मी कालही म्हणालो, आम्ही नानी पालखीवाल्यांचं भाषण ऐकायला जायचो की अर्थसंकल्पात काय आहे. आपल्याकडे असे कोणते मोठे तज्ज्ञ आहेत की लगेच त्यांना अर्थसंकल्प कळला. किंवा देशामध्ये मोदी जोरजोराने बाका वाजवत होते, मोदींना काय अर्थसंकल्प कळला? हां बोलिये. शिंदेच्या मंत्र्यांचा खासगी सचिव म्हणण्याचा अधिकार देखील आता काढण्यात आलेला आहे. अस्वस्थ असे त्यांचे मंत्री आता मी कसं काय सांगू. आज या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत की मंत्र्यांना त्यांचे